नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वी सायन्स या वर्गाच्या फिजिक्स या विषयामध्ये आपण एक सुरुवात करणार आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपलं 11वीचं कॉलेज हे सप्टेंबर पर्यंत सुरू होईल की नाही याविषयी थोडीशी शंका असल्या कारणानं सध्या आपण घरी बसून 11वी सायन्सच्या फिजिक्सचा अभ्यास आपल्याला करता येईल का या दृष्टिकोनातनं व्हिडिओ लेक्चर शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. या माध्यमातून रिकामा वेळ व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला वापरता येईल आणि 11वीच्या फिजिक्स या विषयाची एक प्राथमिक तयारी आपण म्हणूयात, प्रायमरी जो स्टडी आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी सुरू करता येईल. फिजिक्स means what and how to study the physics. Let's we consider the introductory part of our syllabus. मला फिजिक्स म्हणजे काय? So there are different branch of the science. Physics is one of the important branch of the science. Now, physics means what? A branch of the science which deals with the study of nature and natural phenomena. Study of nature and the natural phenomena we consider in the branch of the science that is called as the physics. ज्या सायन्सच्या ब्रांच मध्ये आपण नेचर आणि नॅचरल फिनॉमिनॉन्सचा स्टडी करणार आहोत त्या ब्रांचला आपण फिजिक्स म्हणतो. नाउ in this introductory lecture we consider here how to study the physics and what is the basic tools to study the physics. आता आपण पाहिलं की फिजिक्स म्हणजे काय? ब्रांच ऑफ द सायन्स which deals with the study of nature and natural phenomena. आता how to study the physics. So few important steps we consider here to study the physics easily. So first step to study the physics is the careful observation. First step to study the physics is what? Careful observation. Second step is check which physical phenomena are related to that observations. Which physical quantities are related to that observation. पहिल्या स्टेप मध्ये एक केअरफुल ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे फिजिक्स स्टडी करण्यासाठी. जे काही आपण एखादी गोष्ट पाहत आहोत ती काळजीपूर्वक पाहणे, अतिशय मन लावून पाहणे म्हणजे केअरफुल ऑब्झर्वेशन ही फिजिक्स स्टडी करण्याची एक महत्वाची पहिली पायरी आहे. मग ह्या केअरफुल ऑब्झर्वेशनच्या मधून साधारणपणे कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटीज त्या ऑब्झर्वेशनच्या रिलेटेड आहेत याची एक आपण त्या ठिकाणी लिस्ट तयार करणं आवश्यक आहे. या पहिल्या दोन स्टेप झाल्या, केअरफुल ऑब्झर्वेशन आणि हाऊ मेनी फिजिकल क्वांटिटीज आर इन्व्हॉल्व इन दॅट ऑब्झर्वेशन्स. त्यानंतर तिसरी येते मेजरमेंट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. ज्या काही फिजिकल क्वांटिटीज तुमच्या त्या ऑब्झर्वेशन्स मध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व झाल्याच्या दिसतायत
त्या फिजिकल क्वांटिटीज मेजर करणं म्हणजेच मेजरमेंट ऑफ द फिजिकल क्वांटिटी इज द थर्ड स्टेप टू स्टडी द फिजिक्स. मग जरा आपण थोडंसं ह्या तिन्ही स्टेप आधी पाहूयात आणि नंतर पुढच्या स्टेपकडे जाऊयात. तर फॉर एक्झाम्पल, वन ऑब्जेक्ट falls, free fall of the object. We consider a free fall of the object. एखादी वस्तू जी आहे ती आपण सरळ अशी सोडून दिली तर ह्याला काय म्हणतात, फ्री फॉल ऑफ द ऑब्जेक्ट. मग असा हा फ्री फॉल ऑफ द ऑब्जेक्ट जो आहे याचं तुम्ही केअरफुल ऑब्झर्वेशन केलं, बरोबर. मग आता आपल्याला ह्या ऑब्झर्वेशन मध्ये कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटीज आहेत ते चेक करायचं. मग या ठिकाणी काय काय जाणवतं तुम्हाला, तर बॉडी आहे किंवा ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टचं मास काय आहे, व्हॉट इज द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट. सेकंड वन इज थ्रू हाऊ मच हाईट इट फॉल्स, म्हणजे काय आलं, हाईट आलं. हाईट आलं म्हणजे काय, डिस्टन्स आलं, थ्रू हाऊ मच हाईट इट फॉल्स. त्यानंतर नेक्स्ट वन आहे की हाऊ मच टाइम इट रिक्वायर्ड टू फॉल थ्रू दॅट हाईट. How much time taken by that object to fall through that height. Next one is with what speed. With what speed it falls. Either say speed or velocity. You are familiar with these two words. Magnitude of the velocity is nothing but the speed. So with what speed it falls. What is its mass? Through how much distance it falls, means through how much height it falls, how much time it taken, then with what speed it falls. So these are few physical quantities related to this observation. So second step is we check the physical quantities involved in that relation. Then what is the third step? Measure these physical quantities. Mother, mass, using the balance we measure the mass. Height आपल्याला measure करता येते. There are different methods to measure the height. Stopwatch चा वापर करून तुम्ही time measure करू शकता. Speed किंवा velocity तुम्ही measure करू शकता. So there are different physical quantities involved in this example. And we calculate that physical quantity, which means we measure that physical quantities. Now, next step is try to establish the relation between these two quantities, these physical quantities. Try to establish the relation between these physical quantities. जे काही तुमच्याकडे मेजरमेंटच्या व्हॅल्यूज आहेत तर त्या व्हॅल्यूज वरनं या फिजिकल क्वांटिटीज मध्ये काही रिलेशन आपल्याला एस्टॅब्लिश करता येते का, आणि येत असेल तर ते रिलेशन मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये एक्सप्रेस करा. म्हणजेच लास्ट स्टेप आहे तुमची एनालिसिस किंवा कन्क्लुजन. So express this analysis or conclusion in the form of formulae, laws, like this. So this is the standard method to study the physics. Careful observation, then check how many physical quantities are involved in that observation, measure that physical quantities, and from that measured values try to establish the relation between these physical quantities, and that relation you express in terms of mathematical formulae or in terms of laws. So this is the standard method to study the physics. म्हणजे एकंदरीत काय लक्षात येते आपल्याला, तर फिजिक्स स्टडी करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे केअरफुल ऑब्झर्वेशन, and then physical quantities, measurements, establish the relations and express that relation in terms of formula or laws. So now we consider the important tool of the physics, that is
measurement is very important role or key role to study the physics. Without measurement to study the physics is not possible. म्हणजेच काय की फिजिक्सचा जर स्टडी करायचा असेल तर मेजरमेंट हा अतिशय महत्वाचा असा फॅक्टर आहे. मेजरमेंट शिवाय आपण फिजिक्सचा स्टडी करू शकत नाहीत. आणि म्हणून आपल्या 11वी आणि 12वी सायन्सच्या फिजिक्स मधला पहिला जो पार्ट आहे, पहिला आपण त्याला युनिट म्हणूयात किंवा पहिला चॅप्टर म्हणूयात, तो आहे मेजरमेंट. So measurement play very important role to study the physics. मग आता मेजरमेंट म्हणजे काय की तुम्हाला एखादी फिजिकल क्वांटिटी मेजर करायला सांगितली म्हणजे नेमकं तुम्ही काय करता. So we use the different instruments for the measurement of physics, or we also use some indirect methods to measure the physical quantities. म्हणजे काय तर काही फिजिकल क्वांटिटीज मेजर करायला आपण डायरेक्ट मेथड्स वापरतो. म्हणजेच थोडक्यात काय तर आपण वेगवेगळ्या प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स वापरून त्या फिजिकल क्वांटिटीज मेजर करतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला टाइम मेजर करायला सांगितलं तर तुम्ही वॉच वापरणार. तुम्हाला मास मेजर करायला सांगितलं तुम्ही बॅलन्स वापरणार. तुम्हाला जर लेंथ मेजर करायला सांगितलं तर तुम्ही कुठे मीटर स्केल वापरू शकाल, कुठे स्क्रू गेज वापरू शकाल, कुठे व्हर्नियर कॅलिपर वापरू शकाल. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स वापरून आपण मेजरमेंट करतो. त्याला डायरेक्ट मेजरमेंट म्हणतात. पण आता काही ठिकाणी डायरेक्ट मेजरमेंट पॉसिबल नाहीये. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला डिस्टन्स बिटवीन द सन अँड अर्थ मेजर करायचं असेल तर आपल्याला आपल्याकडे असलेली इन्स्ट्रुमेंट जी आहे तर ती कुठलीही इन्स्ट्रुमेंट वापरता येणार नाहीये, वापरू शकत नाहीये. आणि मग अशा ठिकाणी ज्या मेथड्स वापरल्या जातात त्याला इनडायरेक्ट मेथड असं म्हणतात. म्हणून मेजरमेंट मध्ये दोन प्रकारच्या मेथड आहेत, डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड. पण आपला महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की मेजरमेंट म्हणजे काय. तर मेजरमेंटचा अर्थ आहे कंपॅरिझन. मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज नथिंग बट द कंपॅरिझन. का असा आपण शब्द वापरतोय की मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज नथिंग बट द कंपॅरिझन. एक उदाहरण पहा, ते तुमच्या लगेच लक्षात येईल की मेजरमेंट म्हणजे कंपॅरिझन आहे असं मी का म्हणतोय. तर आपण एक उदाहरण घेऊया. तुम्हाला एखाद्या दुकानामध्ये त्या ठिकाणी पाठवलं आणि ह्या दुकानामध्ये जाऊन एखादी वस्तू विकत घ्यायला तुम्हाला सांगितली. तर आपण एक उदाहरण घेऊया, छोटस उदाहरण घेऊया की समजा आपल्याला साखर त्या ठिकाणी घ्यायची. दुकानामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला काय आणायला सांगितलंय, घरातल्या मी सांगितलं असेल किंवा घरातल्या कोणी तुम्हाला सांगितलंय की जा दुकानात जाऊन साखर घेऊन ये. तुम्ही घरातून निघालात, दुकानात गेलात. दुकानासमोर तिथं दुकानदाराच्या उभं राहिल्यानंतर तुम्ही फक्त असं म्हणणार का की काका साखर द्या. जर तुम्ही असं म्हटलात की काका साखर द्या, असं जर तुम्ही त्या दुकानदाराला म्हटला तर त्या दुकानदाराचा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की किती साखर पाहिजे. बरोबर आहे? काय प्रश्न असेल त्याचा की तुम्हाला किती साखर पाहिजे. काय उत्तर द्याल तुम्ही की असं तर नाही म्हणणार तुम्ही एक ओंजळ भर द्या किंवा घमेलं भर द्या किंवा पातेलं भर द्या. तर तुम्ही त्याला काय म्हणणार की मला 2 किलो साखर पाहिजे. बरोबर. आता त्याची कृती नीट पाहतो काय करेल. तुम्ही त्या दुकानदाराला ज्या वेळेला म्हटलात की मला 2 किलो साखर पाहिजे असं ज्या वेळेला तुम्ही त्यांना सांगाल त्यावेळेला त्याची मी कृती काय आहे ते तुम्हाला निरीक्षण करायला सांगतो किंवा डोळ्यासमोर आणा म्हणून सांगतो. तर त्याच्याकडे एक बॅलन्स असेल. आपण एक साधा बॅलन्स घेऊयात पूर्वीचा, म्हणजे एक्झाम्पल समजायला सोपं जाईल. तर त्या
त्या ठिकाणी मराठीतला आपला शब्द आहे दोन पारडे आहेत, बरोबर आहे. कारण डिजिटल बॅलन्स न तुम्हाला हा कन्सेप्ट समजणार नाहीये, म्हणून आपण एक साधं पूर्वीचं उदाहरण घेतलंय. तर एका बॅलन्सच्या पारड्यामध्ये तो काय करेल, साखर टाकेल. पण जरा दुसऱ्या पारड्यामध्ये पहा त्याने काय टाकलेलं आहे, तर त्याच्याकडे स्टँडर्ड अशा प्रकारचं माप आहे. ते माप तो त्या दुसऱ्या पारड्यात टाकतो. तुम्हाला 2 kg साखर पाहिजे तुम्ही सांगितलेलं आहे, तर तो 2 kgचं माप एका पारड्यात टाकेल आणि दुसऱ्या पारड्यामध्ये तुमची साखर टाकेल. आता नीट पहा, 2 किलो साखर झाली हे त्याला कसं कळतं, तर त्या बॅलन्स ज्या वेळेला मॅच होतो, बरोबर आहे, त्यावेळेला ही साखर 2 किलो आहे असं तोही समजतो आणि तुम्हालाही कळतं की ही साखर किती आहे, 2 किलो आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, नीट पहा. मी जो शब्द तुम्हाला सांगितला होता तो आणा जरा डोळ्यासमोर. काय शब्द सांगितला होता की मेजरमेंट म्हणजे कंपॅरिझन. पहा त्याने कंपेअर केले की नाही. काय केलं त्या दुकानदारांनी की तुम्हाला जी साखर द्यायची होती ती साखर त्यांनी एका मापाबरोबर तुलना केली आहे, म्हणजे कंपेअर केली आहे. मग हे जे माप आहे हे माप मी याला स्टँडर्ड शब्द वापरलाय. कोणता, आता नीट पहा की तुम्ही जर ते माप पाहतात, त्या मापावरती 2 kg लिहिलेलं का हे पाहतात, बरोबर आहे. मग हे माप जे आहे, या मापाच्या ऐवजी समजा त्याने एखादा दगड ठेवला असता तर तुम्ही घेतला असता का ते 2 kg म्हणून, घेऊ शकाल नाही घेणार आपण, बरोबर ना. तर हे स्टँडर्ड माप त्याने एका पारड्यात टाकलंय आणि त्या स्टँडर्ड बरोबर तो या साखरेला कंपेअर करतोय आणि मग ती 2 किलो साखर आहे म्हणून ती तुम्हाला देतोय. ह्या एक्झाम्पल मध्ये नीट अनालिसिस पाहत आहे की व्हॉट इज द कन्क्लुजन फ्रॉम दिस एक्झाम्पल. द मेजरमेंट इज नथिंग बट द कंपॅरिझन. मेजरमेंट इज नथिंग बट द कंपॅरिझन. Comparison of your things with some standard. मग आता आपण ह्या टॉपिक कडे येऊया की त्या दुकानदाराने ह्या पारड्यात टाकलेलं जे माप आहे ते 2 kgच आहे, तुम्ही कसं ठरवलं किंवा कोण ठरवत आहे, तर त्याला आपण काय शब्द वापरलाय की स्टँडर्ड ही युज्ड फॉर द कंपॅरिझन ऑफ द शुगर. मग ह्या स्टँडर्ड कडे आपल्याला जायचंय, ज्याला आपण नाव देणार आहोत टॉपिकला युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. तुम्ही शब्द ऑलरेडी शिकलेला आहात. 8, 9, 10 स्टँडर्ड मध्ये तुम्ही युनिट्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी शिकलेला आहात. एखाद्या क्वांटिटीचं युनिट काय ते पण तुम्ही त्या ठिकाणी शिकलेला आहात. मग आता हे युनिट म्हणजे काय, तर काय केलं होतं आपल्याला दुकानदाराने, तर त्याने एक विशिष्ट अशा प्रकारचं स्टँडर्ड घेतलं आणि त्या स्टँडर्ड बरोबर ती साखर काय केली, कंपेअर केली. म्हणजेच आता आपल्याला मेजरमेंट म्हणजे काय समजलंय. मग आता आपण फक्त त्या स्टँडर्ड ह्या गोष्टीवरती विचार करतो आहोत आणि त्याच्या रिलेटेड आपल्या सिलेबस मध्ये टॉपिकचं नाव आहे युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. मग आता युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी मीन्स व्हॉट, a reference standard used for the measurement of a physical quantity. A reference standard used for the measurement of a physical quantity. For the measurement of a physical quantity is called the unit of that physical quantity. Is called unit of that physical quantity. नीट पहा शब्द काय आहे, अ रेफरन्स स्टँडर्ड. कशासाठी वापरलेलं, तर फॉर द मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज द
युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. मग आता हे स्टँडर्ड म्हणजे नेमकं काय आणि हे स्टँडर्ड कोण डिसाइड करतं? So there is a one organization, worldwide organization or bureau of weights and measure. Either say organization or bureau of weight and measure. या ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर जे आहे किंवा मेन ऑफिस जे आहे ते पॅरिस मध्ये आहे, फ्रान्स या देशामध्ये पॅरिस या शहरामध्ये ह्या ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर आहे किंवा मेन ऑफिस आहे. जगामधील जेवढे काही देश आहेत ती सगळी देश या ऑर्गनायझेशनची मेंबर आहे. मग ही जी ऑर्गनायझेशन आहे हे ऑर्गनायझेशन 1960 ला त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झालं आणि या ऑर्गनायझेशननं जगामध्ये त्यावेळेला वापरत असलेल्या सगळ्या सिस्टीमचा त्या ठिकाणी स्टडी केला. म्हणजेच युनिट्स कोणत्या क्वांटिटीचं कोणत्या देशामध्ये कोणतं वापरलं जातंय हा सगळा डिटेल अभ्यास या ऑर्गनायझेशननं केला आणि त्यानंतर 1962 ला एक कॉमन सिस्टीम तयार केली गेली. पण त्या कॉमन सिस्टीम कडे जाण्याच्या अगोदर आपल्याला 1960 च्या अगोदर काय आणि 1962 च्या नंतर काय याचा अभ्यास करायचा. मग आता 1960 च्या अगोदर जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे युनिट्स वापरले जायचे. आता आपण युनिटला रेफरन्स स्टँडर्ड म्हटलेलं आहे. मग ते रेफरन्स स्टँडर्ड 1960 च्या अगोदर प्रत्येक देशाने आपापल्या पद्धतीने तयार केलेलं होतं आणि 1960 ला ह्या ऑर्गनायझेशननं अभ्यास करून एक नवीन सिस्टीम वापरली आणि 1962 च्या नंतर ही नवीन सिस्टीम अंमलात आणली. आज 1962 च्या नंतर जगामध्ये सगळीकडे एकच सिस्टीम वापरली जाते, एकच स्टँडर्ड वापरलं जातं. 1960 च्या अगोदर मात्र वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळं स्टँडर्ड वापरलं जायचं. अशा प्रकारे युनिट म्हणजे काय? मग रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज द युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. मग आता आपल्याला पाहिजे रिक्वायरमेंट्स ऑफ द गुड युनिट. म्हणजे एखादं युनिट जे आहे हे चांगलं आहे किंवा नाही हे ठरवण्याचे क्रायटेरिया काय आणि मग हे क्रायटेरियाज विचारात घेऊन या ऑर्गनायझेशन्सनं 1962 च्या नंतर एक कॉमन अशा प्रकारची सिस्टीम तयार केली गेली. पण आपण या कॉमन सिस्टीम कडे जाण्याच्या अगोदर पाहणार आहोत रिक्वायरमेंट्स ऑफ अ गुड युनिट. आता सगळ्यात महत्वाची रिक्वायरमेंट आहे गुड युनिटची. द युनिट शुड बी इनव्हेरिएबल. Unit should be invariable. Second one is, we first consider the requirement and then we discuss one by one. Unit should be universally accepted. Unit should be easily available. पहिला पाठ आहे युनिट शुड बी इनव्हेरिएबल, युनिट शुड बी युनिव्हर्सली एक्सेप्टेड, युनिट शुड बी इझिली अवेलेबल, युनिट शुड बी इझी टू कॉपी. Or alternative word is easily reproducible. Easily
reproducible. And last condition is that the unit should not be perishable. पांच कंडिशन्स तुमच्या समोर लिहिल्यात पहा. तर व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ द गुड युनिट? The number one, unit should be invariable. Means what? The unit remains the same with respect to time as well as with respect to the place. वेळेनुसार किंवा ठिकाणानुसार युनिट बदलता कामा नये. तुम्ही भारतामध्ये आहात की अमेरिकेमध्ये आहात की जपानमध्ये आहात की चीनमध्ये आहात, सगळीकडे कोणत्याही वेळेला असाल तर युनिटची व्हॅल्यू तीच राहायला पाहिजे. म्हणजे युनिट शुड बी इनव्हेरिएबल, बदलता कामा नये. सेकंड कंडिशन, युनिट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. म्हणजे तुम्हाला जे आता इंट्रोडक्शन मध्ये मी सांगितलं की 1962 च्या नंतर एक कॉमन सिस्टीम वापरात आली, म्हणून हे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड कंडिशन आपण पाहतो आहोत की जगातील सगळ्या देशांनी किंवा सगळ्यांनीच हे युनिट मान्य केलं असावं, हे स्टँडर्ड मान्य केलेलं असावं. आपण स्टँडर्ड म्हणतोय की हे जे रेफरन्स स्टँडर्ड आहे हे कसं पाहिजे? युनिट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. थर्ड वन इज युनिट शुड बी इझिली अवेलेबल. युनिट शुड बी इझिली अवेलेबल आहे. म्हणजेच काय? तर युनिट हे सहजासहजी उपलब्ध झालं पाहिजे. म्हणजेच काय की वेट अँड मेजरच्या ब्युरोने किंवा ऑर्गनायझेशनने वेट डिसाइड केलंय आणि त्या वेटचं किंवा त्या स्टँडर्डचं कल्पनाही कुठे नाहीये किंवा ते उपलब्ध कुठे होत नाहीये जगांमध्ये कानाकोपऱ्यामध्ये, तर अशा प्रकारचं स्टँडर्ड नको आहे. स्टँडर्ड असं हवं आहे की ते काय झालं पाहिजे? इझिली अवेलेबल झालं पाहिजे, सहजासहजी उपलब्ध झालं पाहिजे वापरण्यासाठी लोकांना. चौथी कंडिशन आहे की युनिट शुड बी इझी टू कॉपी. कॉपी करायला सोपं असावं. आता कॉपी करणं या शब्दाचा शब्दशः अर्थ त्या ठिकाणी घेऊ नका. तर कॉपी करणं म्हणजेच ती स्टँडर्ड जे आहे ते जसाच्या तसं वापरणं, याला या अर्थाने आपण कॉपी म्हटलेलं आहे. किंवा इझिली रिप्रोड्युसिबल, की ते स्टँडर्ड डिसाइड केले, ते स्टँडर्ड जगातल्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य व्यक्तीला वापरता आलं पाहिजे. मग ती व्यक्ती सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, लिटरेट ऑर इलिटरेट पर्सन इन द वर्ल्ड, इझिली युज्ड दॅट स्टँडर्ड. या अर्थानं ही चौथी कंडिशन आहे. युनिट शुड बी इझी टू कॉपी किंवा इझिली रिप्रोड्युसिबल. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची कंडिशन आहे की युनिट शुड नॉट बी पेरिसेबल. नष्ट होणार नको, चिरंतन हवाय. शुड नॉट बी पेरिसेबल. So these are the requirements of a good unit. So thus we finish the first topic of our chapter. Chapter कोणता? मेजरमेंट. मेजरमेंटच का सुरू केलाय हे पण आपण पाहिलंय. अशा ह्या मेजरमेंट मधील पहिला आपण टॉपिक कंप्लीट केलाय की युनिट म्हणजे काय आणि रिक्वायरमेंट्स ऑफ अ गुड युनिट्स काय आहे. मग आता ह्या युनिटचे आपल्याला दोन प्रकार पाहिजे. टाइप्स ऑफ द युनिट्स म्हणूयात आपण त्याला. टाइप्स ऑफ युनिट. What are the types of the units? So there are two types of the units: fundamental unit and derived units. But before that we consider the two types of the physical quantities. Types of physical quantities. Then we consider the types of the units. So there are two types of the physical quantities: fundamental or basic. Fundamental or basic physical quantity, and second one is the derived physical quantities. So what is the difference between these two? Fundamental physical quantity म्हणजे काय आणि
डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? सोप्या शब्दात पहा काय, जर आपल्याला एखादी फिजिकल क्वांटिटी मेजर करायची असेल तर तुम्हाला इतर कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची आवश्यकता नसेल तर अशा फिजिकल क्वांटिटीला म्हणतात फंडामेंटल. A physical quantity which do not depends on any other physical quantity for its measurement. Physical quantity which do not depends on other physical quantities for what? For its measurement. म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंट साठी दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची आवश्यकता नसेल तरच त्या फिजिकल क्वांटिटीला म्हणतात फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, टू मेजर द टाइम, is it any other physical quantity required? For example, here we measure the time. So for the measurement of time, we use the watch. Okay. So is the dimension of this hall is necessary to measure the time here? What is the length of the hall? What is the height of the hall? What is the temperature in this hall? So is that physical quantities are necessary? The answer is no. म्हणजेच आपल्याला या हॉल मध्ये टाइमचं मेजरमेंट करायला या हॉलच्या डायमेन्शनची गरज नाही. या हॉलमध्ये टेम्परेचर काय आहे त्याची गरज नाही. या हॉलमध्ये डेन्सिटी काय आहे त्याची गरज नाही. म्हणजेच काय, तर टाइम मेजर करण्यासाठी आपल्याला कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची आवश्यकता नाही आणि म्हणून टाइम ही काय फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. मग अशा टाइम सारख्या कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटीजला आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणणार? तर ह्या आहेत लेंथ, मास, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, amount of substance, luminous intensity. पहा किती झाल्यात? 1 2 3 4 5 6 आणि 7. So only these 7 physical quantities are the fundamental or basic. केवळ या 7च फिजिकल क्वांटिटीज अशा आहेत की ज्यांना आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणू शकतो. आणि 2 सप्लिमेंटरी फंडामेंटल क्वांटिटीज त्या ठिकाणी आहेत, प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. पण ह्या दोघांना म्हणतात सप्लिमेंटरी फंडामेंटल क्वांटिटीज. या झाल्या 7 आणि ह्या 2 सप्लिमेंटरी आहेत. आता जसं तुम्हाला मी टाइमचं उदाहरण सांगितलंय ना, त्याच प्रकाराने खालच्या क्वांटिटीला लेंथ मेजर करायची असेल, मास मेजर करायचं असेल, टेम्परेचर मेजर करायचं असेल तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची आवश्यकता नाही. इलेक्ट्रिक करंट माहिती आहे तुम्हाला, इलेक्ट्रिक करंट मेजर करायला देखील आपल्याला दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची आवश्यकता नाही. अमाउंट ऑफ सबस्टन्स मेजर करायला आपल्याला कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची आवश्यकता नाही. ल्युमिनस इंटेन्सिटी, याला मराठीतला शब्द आहे प्रकाशाची तीव्रता. अशा या ल्युमिनस इंटेन्सिटीच्या मेजरमेंट साठी देखील आपल्याला कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची आवश्यकता नाही. सो these are the 7 fundamental or basic physical quantities. आता प्लेन अँगल आणि सॉलिड अँगलला आपण काय शब्द वापरला आहे? सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. तर त्याच्यातला प्लेन अँगल माहिती आहे तुम्हाला, अँगल बिटवीन द 2 सेगमेंट्स और 2 रेज. तर ऍक्च्युअली अँगल बिटवीन द 2 रेज ला डायरेक्टेड अँगल म्हणतात. तो काय आपल्याला या ठिकाणी स्टडीचा पार्ट नाहीये.
तर हा झाला तुमचा प्लेन अँगल. समजा मी इथं 30 डिग्री म्हटलंय अँगल एबीसी. हा कोणता अँगल आहे? प्लेन अँगल आहे. आता सॉलिड अँगल म्हणजे काय? The solid angle means what? We consider some area and consider one fixed point. Join the every point on the border of that area to the fixed point. नीट पहा काय केलंय आपण. काही एरिया घेतलाय समजा ds. मी सिम्बॉल वापरले एरियाला. तर एरिया आहे ds. ही स्मॉल एरिया म्हणून त्याला ds लेटर वापरलंय. तर ह्या एरियाच्या बॉर्डरवरचा प्रत्येक पॉइंट हा या पॉइंट O शी कनेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे जर आपण केलं तर या ठिकाणी तुम्हाला एक अँगल त्या ठिकाणी दिसतोय पहा. ब्ल्यू मार्कने मी मेन्शन करतोय पहा. सिम्बॉल नीट पहा काय. त्याला डी ओमेगा अशा प्रकारचं सिम्बॉल वापरलाय. तर हा सिम्बॉल झालाय. म्हणजे दाखवण्याची मेथड पहा. प्लेन अँगल कसा दाखवलाय आणि सॉलिड अँगल कसा दाखवलाय. तर हा एरिया ds subtend some angle at a fixed point. That angle is called as the solid angle. Angle subtended by the area at a given point. Angle subtended by area at a given point is called as the solid angle. अशा प्रकारचा प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल ही दोन कशात मोडतात? सप्लिमेंटरी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहे. या व्यतिरिक्त ज्या फिजिकल क्वांटिटीज फिजिक्स मध्ये येतात ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत त्यांना आपण काय नाव दिलेलं आहे? तर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. तर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? इथे जो शब्द होता त्याच्यातला एक थोडासा बदल करूयात आपण. इथे डू नॉट शब्द जो वापरला होता त्याच्या ऐवजी इथे डिपेंड्स ऑन वन और मोर फिजिकल क्वांटिटीज. काय वाक्य पहा पूर्ण. अ फिजिकल क्वांटिटी which depends on a physical quantity which depends on one or more physical quantities for its measurement. थोडीशी वाक्य रचना आपण बदलली आहे बा फंडामेंटल पेक्षा. फंडामेंटल मध्ये आपण वाक्य रचना वापरली होती की फिजिकल क्वांटिटी which do not depends on one or other physical quantities for its measurement. आणि इथे आपण शब्द वापरतोय अ फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन वन और मोर दॅन वन फिजिकल क्वांटिटीज फॉर व्हॉट पर्पज? फॉर इट्स मेजरमेंट. देन सच फिजिकल क्वांटिटीज कॉल्ड ॲज द डिराइव्ड. जी फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी एक किंवा एकापेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीजचा आपल्याला उपयोग करावा लागतो अशा फिजिकल क्वांटिटीजला म्हणतात डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. एक एक्झाम्पल पहा काय. समजा मला डेन्सिटी मेजर करायची. एखाद्या बॉडीची डेन्सिटी मेजर करायची. ती डेन्सिटी मेजर करण्यासाठी मला काय काय लागेल? तर डायरेक्ट डेन्सिटी तुम्ही मेजर करू शकत नाहीत. मग डेन्सिटी मेजर करायची असेल तर डेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय? मास पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज द डेन्सिटी. म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग आता व्हॉल्यूम तुम्हाला त्या बॉडीचं आहे. तर एक एक्झाम्पल आहे की आपल्याला जी बॉडी दिलेली आहे किंवा जे मटेरियल दिलेलं आहे समजा आपण अश्युम करूयात की ते स्पियरच्या फॉर्म मध्ये आहे. मग आता मला सांगा काय फॉर्म्युला तयार झाला तुमचा डेन्सिटीचा? मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी रो इज इक्वल टू काय फॉर्म्युला तयार झाला? मास अपॉन व्हॉल्यूम आहे. तर व्हॉल्यूम स्पियरचं असतं 4/3 πr क्यूब. म्हणजेच व्हॉल्यूम जर क्यूबचं काढत्या तुम्हाला सॉरी व्हॉल्यूम ऑफ द स्पियरचं आहे 4/3 πr. आपण स्पियरचं एक्झाम्पल डिस्कस करतो आहोत.
तर स्पिअरचं व्हॉल्यूम किती झालं 4/3 पाय आर क्यूब झालंय. म्हणजेच तुम्हाला ह्या स्पिअरचं व्हॉल्यूम काढायचं असेल तर तुम्हाला त्या स्पिअरची रेडियस मेजर करावी लागेल. मला टोटल पहा की तुम्हाला जर डेन्सिटीचं मेजरमेंट करायचं असेल तर तुम्हाला आधी त्या स्पिअरचं मास मेजर करावं लागेल, त्या स्पिअरची रेडियस मेजर करावी लागेल. मास आणि रेडियस शिवाय तुम्ही डेन्सिटी मेजर करू शकत नाहीत. म्हणजेच काय की मेजरमेंट ऑफ द डेन्सिटी हियर डिपेंड्स ऑन मास अँड रेडियस. सो दॅट इज व्हाय डेन्सिटी इज अ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. दुसरं एक्झाम्पल पाहूया की समजा आपण एखाद्या हॉल आहे आपल्या समोर आता, की ह्या हॉलचं मला व्हॉल्यूम मेजर करायचं. काय काय लागेल मला व्हॉल्यूम डायरेक्ट मेजर करता येऊ शकेल हॉलचं तर नाही करता येणार. मग व्हॉल्यूम मेजर करायचं असेल या हॉलचं तर मला अगोदर लेंथ मेजर करावी लागेल, मला ब्रेड्थ मेजर करावी लागेल, मला हाईट मेजर करावी लागेल. डायरेक्ट व्हॉल्यूम तुम्ही मेजर करू शकत नाहीत. म्हणजेच व्हॉल्यूमच्या मेजरमेंट साठी तुम्हाला तिथे लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट म्हणजे फंडामेंटलचा विचार केला तर त्याला आपण सगळे लेंथ म्हणणार. हाईटला पण आपण लेंथच कन्सिडर करणार फंडामेंटलच्या भाषेमध्ये, ब्रेड्थला देखील आपण लेंथच मेजर करणार. म्हणजेच व्हॉल्यूमचं मेजरमेंट हे कशावरती डिपेंड करतं, लेंथ वरती डिपेंड करतं. आणि म्हणून व्हॉल्यूम ही देखील काय झाली, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी झाली. आता टाइप्स ऑफ द युनिट्स आपल्याला पाहायचंय. अतिशय सोपा शब्द आहे. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या युनिटला फंडामेंटल युनिट म्हणा आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीच्या युनिटला डिराइव्ड युनिट्स म्हणायचे. सिंपल डेफिनेशन आहे. युनिट्स ऑफ द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आर कॉल्ड एज द फंडामेंटल युनिट्स and units of the derived physical quantities are called as the derived units. किती प्रकार झाले युनिटचे? मग दोन प्रकार झाले, फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड युनिट्स. अशा प्रकारे टाइप्स ऑफ द युनिट्स या टॉपिक कडे आपण कंप्लीट झालेला आहे हा. तर देयर आर टू टाइप्स ऑफ द युनिट्स, फंडामेंटल आणि डिराइव्ड. आता आपण फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय तर आपण ज्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज पाहिलेल्या आहेत या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या युनिट्सला काय म्हणायचं, फंडामेंटल युनिट. आता आपल्याला जे युनिट्स माहिती आहेत त्यानुसार नीट पहा. तर टाइमचं युनिट आहे सेकंद, लेंथचं आहे मीटर, सेकंद, मीटर, किलोग्रॅम, केल्विन, त्याच्यानंतर एम्पियर, अमाउंट ऑफ सबस्टन्स आहे मोल, ल्युमिनस इंटेन्सिटीचा आहे कॅन्डेला, प्लेन अँगलचा आहे रॅडियन, सॉलिड अँगलचा आहे स्टेराडियन. ही जी युनिट आहेत ही युनिट काय झाली, फंडामेंटल युनिट्स झाली. आणि याच्या व्यतिरिक्त ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांना आपण डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज म्हटलेलं होतं. आणि त्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीच्या युनिट्सला डिराइव्ड युनिट्स असं म्हणतात. आता आपल्याला पुढच्या टॉपिक कडे जायचंय, सिस्टीम ऑफ अ युनिट and types of the system of a unit. System of a unit म्हणजे काय, जसं आपण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये कुटुंब हा शब्द वापरतो. मग कुटुंब म्हणजे काय तर त्या घरातील सगळ्या व्यक्ती मिळून त्या घराला आपण कुटुंब शब्द जसा वापरतो तसं सिस्टीम ऑफ अ युनिट म्हणजे काय तर फंडामेंटल युनिट. Fundamental unit together with all the derived units. मॅथमॅटिक्सच्या भाषेत जर सांगायचं झालं तर सेट ऑफ डिराइव्ड अँड फंडामेंटल युनिट्स, सेट ऑफ ऑल डिराइव्ड अँड फंडामेंटल युनिट इज कॉल्ड ॲज द सिस्टम ऑफ अ युनिट. आणि आपल्या साध्या लँग्वेज मध्ये आपण काय शब्द वापरला होता की all the fundamental units together with the derived units is known as a system of a unit. Now there are different types of the system of a unit. MKS, you are familiar with these words, CGS, FPS
and last one is the SI. So what is the MKS system of a unit? These are the three basic types of the system of a unit, say MKS, CGS and FPS. MKS means here M stand for meter, K stand for kilogram and S for second. Abbreviation है मीटरचा M, किलोग्रामचा K आणि सेकंदचा S. अशा प्रकारानं MKS सिस्टीमचा अर्थ आहे. CGS या सिस्टीमचा अर्थ होतो C for सेंटीमीटर, G for ग्रॅम and S for second. FPS सिस्टीमचा अर्थ होतो F for फूट, P for the pound and S for second. We discuss this SI system later on. So the system of a unit in which unit of the length is meter, unit of the mass is kilogram and unit of the time is second. This system of a unit is known as a MKS system. Unit of length is centimeter, unit of mass is gram and unit of time is second, and that system is called as the CGS system. Unit of length is foot, unit of mass is pound and unit of time is second. This system is called as the FPS. So before 1960, these three system of units were used in a different parts of the world. जगातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सिस्टीम्स वापरल्या जायच्या. MKS आणि CGS या दोन सिस्टीम ज्या आहेत ह्या युरोपियन कंट्रीज मध्ये वापरल्या जायच्या. फ्रान्स सारखी जी देश आहे ही जी युरोपियन देश आहे यांच्यामध्ये MKS आणि CGS सिस्टीम वापरली जायची 1960 च्या अगोदरचा आपण विचार करतो आहोत. आणि ब्रिटिश एम्पायर म्हणजे थोडक्यात इंग्रज आणि इंग्रजांनी ज्या देशांवरती राज्य केलं ब्रिटिश एम्पायर मध्ये FPS सिस्टीम वापरली जायची. आणि आता 1962 च्या नंतर जी सिस्टीम ऑल ओव्हर द वर्ल्ड वापरली जाते ती आहे SI. मग SI हे कशाचे अब्रिव्हिएशन आहे? तर SI is the abbreviation of the word international D units system मी काही मार्किंग केलं बा. सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल डी युनिट्स हे लॅटिन वर्ड असल्या कारणानं हे इयर या ठिकाणी अटॅच केलेलं आहे. साध्या भाषेमध्ये आपण उलट वापरूया इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. प्रेझेंट सिच्युएशनला आपण त्याला समजूयात, पण ओरिजिनल जे त्याचा लॉंग फॉर्म आहे तो आहे सिस्टीम इंटरनॅशनल डी युनिट्स आहे. तर ही सिस्टीम वापरली जाते 1962 नंतर जगामध्ये सगळीकडेच. थोडंसं अजून इंट्रोडक्शन पाहायचं काय आहे तर आपल्या भारतामध्ये कोणती सिस्टीम वापरली जायची 1962 च्या अगोदर? तर FPS वापरली जायची. त्याचं कारण आहे की आपल्याकडे इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांच्या अधिपत्याखाली आपण असल्या कारणानं आपण बरीचशी आपल्याकडे ही FPS सिस्टीम वापरली जाते. या व्यतिरिक्त आपल्या भारतामध्ये अजून काही वेगवेगळ्या प्रकारची युनिट्स वापरले जायचे. अजूनही बरेचसे ते युनिट्स आपल्या रोजच्या व्यावहारिक वापरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही लाकूड विकत जर घ्यायला गेलात, आजही लाकूड जे आहे हे आपल्याकडे मन अशा प्रकारचं एक युनिट वापरलं जातं पहा. त्याच्यानंतर आपल्याकडे धान्य तुम्ही घ्यायला गेलात तर आपल्याकडे अजूनही आठवा किंवा पायली अशा प्रकारचे युनिट खेडेगावामध्ये आजही वापरात आहे. म्हणजे काय की 1960 च्या अगोदर जगामध्ये अशा प्रकारे, जसे मी भारतातलं उदाहरण सांगितलं आपल्याकडचं, तसं जगामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्टँडर्ड्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची युनिट्स ही वापरली जायची. आणि 1962 च्या नंतर मात्र आता जगामध्ये सगळीकडे वापर सुरू झालेला आहे. त्या सिस्टीमचं नाव आहे SI सिस्टीम ऑफ युनिट्स.
मग आता आपल्याला ह्या SI सिस्टीम ऑफ युनिट कडे जायचंय. व्हॉट आर द रूल्स ऑफ दिस सिस्टीम ऑफ युनिट. तर त्याच्या अगोदर आपण पाहूया की सिस्टीम, नवीन अशा प्रकारची सिस्टीम निर्माण करण्याची गरज का भासली. तर 1960च्या अगोदरचा आपण विचार करत आहोत. जगामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स वापरल्या जात असल्या कारणानं कम्युनिकेशन हे खूप त्या ठिकाणी डिफिकल्ट व्हायचं. मग आता कम्युनिकेशन कोणत्या अर्थानं की समजा एखाद्या सिव्हिलच्या प्रोजेक्ट वरती काही इंजिनियर्स काम करतायत. एक इंजिनियर भारतातला आहे आणि दुसरा इंजिनियर फ्रान्स मधला आहे. की दोनही इंजिनियर्स त्या प्रकल्पावरती एकत्रितरित्या काम करत असताना काय प्रॉब्लेम्स यायचे. तर आपल्या भारतातला जो इंजिनियर असायचा त्याच्याकडचे ज्या मेजरमेंट असायचे त्या सगळ्या FPS मध्ये असायच्या आणि फ्रान्स मधला जो इंजिनियर होता त्याचे सगळे जे व्हॅल्यू असायच्या किंवा मेजरमेंट असायच्या त्या MKS मध्ये असायच्या. आणि दे आर नॉट फॅमिलियर विथ इच अदर. त्या सिस्टीम्स विषयी ते फॅमिलियर नसायचे, कारण काही प्रश्न नाहीये की त्याला त्याच्या देशामधल्या युनिट्स वापरायच्या, हा आपल्या देशामधल्या युनिट्स वापरायचा. आणि त्यामुळे हे कम्युनिकेशन या दोघांमधलं खूप त्या ठिकाणी क्रिटिकल व्हायचं, डिफिकल्ट व्हायचं. या फ्रान्स मधल्या इंजिनियरला आपला सगळा जो डाटा आहे तो अगोदर त्याला FPS मध्ये कन्वर्ट करून द्यावा लागायचा, कारण त्याला FPS मधून MKS मध्ये कन्वर्ट करून द्यायचं. सो कम्युनिकेशन हे अतिशय त्या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक असायचं आणि प्रत्येक भागामध्ये या वेगवेगळ्या सिस्टीम असायच्या. त्यामुळे ऑल ओव्हर द वर्ल्ड जर काम करायचं म्हटलं तर अतिशय त्रासदायक अशा प्रकारची ती गोष्ट असायची. आणि म्हणून 1960 ला ऑर्गनायझेशन ऑफ द वेट्स अँड मेजरची स्थापना केली गेली आणि 2 वर्ष त्या ऑर्गनायझेशन्सनं जगातील सगळ्या सिस्टीम ऑफ युनिटचा बारकाईनं अभ्यास करून एक कॉमन अशा प्रकारची सिस्टीम तयार केली गेली आणि 1962 पासून ही सिस्टीम वापरात गेली, SI सिस्टीम ऑफ युनिट. मग या SI सिस्टीम ऑफ युनिटचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला बऱ्याचदा या MKS सिस्टीम मध्ये जे युनिट्स आहेत तेच आपल्याला ह्या SI मध्ये सापडते. जगामधील मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाणारी त्यावेळची सिस्टीम MKS होती. म्हणून MKS सिस्टीम फॉलो केली गेली त्या ऑर्गनायझेशन कडनं आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस किंवा काही वेगळ्या गोष्टी ऍड करायच्या, तर अशा प्रकारच्या गोष्टी ऍड करून ही सिस्टीम तयार केली गेली. म्हणूनच MKS ला लार्जर मेट्रिक सिस्टीम असं म्हणतात, कारण जगामध्ये मॅक्सिमम देशांमध्ये ती वापरली जायची त्यावेळेला. ही झाली लार्जर मेट्रिक सिस्टीम ऑफ युनिट, CGS ला म्हणतात, स्मॉलर मेट्रिक सिस्टीम ऑफ युनिट. आणि SI सिस्टीम मध्ये मॅक्सिमम जे युनिट्स यूज केले गेले ते होते MKS सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये. अशा प्रकारे आपल्याला SI सिस्टीमचं आपण इंट्रोडक्शन पाहिलं की आपल्याला ही नवीन सिस्टीम निर्माण करण्याची का गरज भासली. मग आता ही नवीन सिस्टीम आपण निर्माण केली, तिचा वापर सुरू केला, पण ही सिस्टीम वापरताना काही नियम त्या ठिकाणी ठरवण्यात आले. So what are the rules while using the SI system of unit? What are the rules while using the SI system of units? हा एक टॉपिक या ठिकाणी आपण पाहून आज या ठिकाणी थांबणार आहोत. तर what are the rules? तुला आधी सोप्या भाषेत सांगतो की पहिला जो रूल होता तो आहे फुल नेम ऑफ युनिट. युनिटशी संबंधित पूर्ण नाव जर आपल्याला लिहायचं असेल तर युनिटचं, तर काय, तर पहिला रूल आहे कशाशी रिलेटेड. इट इज रिलेटेड टू द फुल नेम ऑफ अ युनिट. द फर्स्ट लेटर ऑफ द फुल नेम ऑफ अ युनिट इज ऑलवेज अ स्मॉल लेटर, even though that name was named after a person. वाक्याचा अर्थ समजावून घ्या. जर तुम्हाला युनिटचं पूर्ण नाव लिहायचं असेल तर त्याचं पहिलं अक्षर हे स्मॉल लेटरच पाहिजे, जरी ते युनिट एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दिलेलं असेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही लेंथ मेजर केली आहे, तर ही लेंथ मेजर केली तर लेंथचं युनिट काय आहे, मीटर.
तर मीटरचा पहिलं जे लेटर आहे ते काय आहे, स्मॉलच पाहिजे. फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल पहा की तुम्ही करंट मेजर केला, इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचं एसआय युनिट आहे अँपियर. आता ऍक्च्युअली अँपियर हे शास्त्रज्ञाचं नाव आहे, पण तुम्ही त्यावेळेला जर त्याला शास्त्रज्ञाचं नाव म्हणून लिहिणार असाल तर तुम्ही ते असं लिहिलं असतं, पहिलं लेटर काय लिहिलं असतं, कॅपिटल. पण हे अँपियर तुम्ही आता युनिट म्हणून वापरत आहात, त्यामुळे ह्याच्यातलं पहिलं अक्षर जे आहे ते कसं येईल, स्मॉल. तसं मला अर्थाचा काय की पूर्ण नाव लिहिताना त्याचं पहिलं अक्षर हे स्मॉलच काढायचे, जरी ते एखाद्या व्यक्तीच्या नावावरनं युनिट दिलेलं असेल. सो दिस इज द फर्स्ट रूल. Second rule is related to the symbol of the physical quantity, unit of a physical quantity, symbol of unit of a physical quantity. आता नीट पहा, जर त्या फिजिकल क्वांटिटीच्या युनिटला शास्त्रज्ञाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव दिलेलं असेल तर केवळ तेवढ्याच साठी सिम्बॉल मध्ये कॅपिटल लेटर अलाउड असेल. अदरवाइज कॅपिटल लेटर इज नॉट अलाउड फॉर द सिम्बॉल ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. आता आपण एक युनिट पाहूया. किलोग्राम हे कशाचं युनिट आहे, मास आहे. मग ह्या किलोग्रामचं पूर्ण नाव लिहिताना के स्मॉल लिहिलाय, पण ह्या किलोग्रामचं जर आपल्याला सिम्बॉल मध्ये लिहायचं असेल तर ते सिम्बॉल मी दोन प्रकारे लिहून दाखवलंय पहा. तर केजी मी दोन प्रकारे लिहिला. अशा प्रकारचा केजी लिहिणं अलाउड नाही, म्हणजे सिम्बॉल मध्ये देखील कॅपिटल लेटर अलाउड नाही. पण ते युनिट जर शास्त्रज्ञाच्या नावानं त्या ठिकाणी असेल तर मात्र त्याला कॅपिटल लेटर अलाउड आहे. म्हणजे इथं अँपियर साठी कॅपिटल ए अलाउड आहे, कारण अँपियर हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. न्यूटन हे शास्त्रज्ञाचं नाव आहे, पण न्यूटन ज्या वेळेला तुम्ही फोर्स युनिट म्हणून वापरताल त्यावेळेला एन स्मॉल, पण सिम्बॉल लिहिताना तुम्ही त्याला कॅपिटल एन लिहू शकता. तशा प्रकारे सिम्बॉल मध्ये फक्त कॅपिटल लेटर कुणासाठी अलाउड आहे, व्यक्तीच्या नावावरनं ज्या वेळेला ते युनिट ओळखलं जातं त्याच वेळेला. अदरवाइज कॅपिटल लेटर इज नॉट अलाउड इन सिम्बॉल ऑल्सो. तिसरा रूल आहे की युनिटच्या नंतर किंवा युनिटच्या सिम्बॉलच्या नंतर, युनिटच्या सिम्बॉल नंतर कुठल्याही प्रकारची पंक्च्युएशन मार्क नकोय. नो एनी पंक्च्युएशन मार्क is allowed after the symbol of a unit. कुठल्याही प्रकारचं नकोय, डॉट नकोय, कॉमा नकोय, एक्सक्लेमेटरी नकोय, सेमीकोलन नकोय. नो एनी पंक्च्युएशन मार्क इज अलाउड आफ्टर द सिम्बॉल ऑफ द युनिट. आणि चौथा आहे प्लुरल फॉर्म इज नॉट अलाउड. प्लुरल फॉर्म इज not allowed in case of units. काय अर्थ होतो याचा, प्लुरल फॉर्म इज नॉट अलाउड. तर तुम्हाला मी लेंथ मेजर करायला सांगितली, एकानं लेंथ मेजर केली, त्याची लेंथ आली 1 मीटर. दुसऱ्याला दुसरी लेंथ मेजर करायला लावली, त्याची व्हॅल्यू आली 10, तर त्याला 10 मीटर्स असं लिहिता येत नाही. प्लुरल फॉर्म इज नॉट अलाउड. लक्षात आलं काय की 1 असेल तरी मीटरच म्हणायचंय, 10 असेल तरी मीटरच म्हणायचंय, 15 असेल तरी ते मीटरच येईल. मीटर्स यस त्याला लावायचं नाही, कारण यस लावला की तो प्लुरल फॉर्म झाला. अशा प्रकारची युनिट्स हे प्लुरल फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायची नसतात. सो दीज आर द 4 रूल्स व्हाईल युजिंग द एसआय सिस्टीम. परत एकदा ब्रीफ मध्ये पहा काय, एसआय सिस्टीम वापरताना पूर्ण नाव जर युनिटचं लिहायचं असेल तर पहिलं लेटर हे स्मॉलच काढायचंय, जरी ते नाव एखाद्या व्यक्तीच्या नावावरनं दिलेलं असेल तर. सिम्बॉल मध्ये मात्र सिम्बॉल लिहिताना देखील स्मॉल लेटरच वापरायचे, पण जर ते युनिट एखाद्या व्यक्तीच्या नावावरनं दिलं असेल तर त्या सिम्बॉलसाठी कॅपिटल लेटर अलाउड आहे. कुठल्याही प्रकारचं पंक्च्युएशन मार्क हे युनिटच्या सिम्बॉल नंतर वापरता कामा नये. कुठलंच नाहीये. फुल स्टॉप नकोय, कॉमा नकोय, सेमीकोलन नकोय, एक्सक्लेमेटरी नकोय, कुठल्याही प्रकारचं पंक्च्युएशन मार्क हे सिम्बॉल नंतर अलाउड नाही. आणि शेवटचा रूल काय आहे की प्लुरल फॉर्म्स आर नॉट अलाउड. जे युनिट एक्सप्रेस करताना हे प्लुरल फॉर्म मध्ये लिहायचे नाहीत. अशा प्रकारे आपण हे बेसिक पार्ट या चॅप्टरचा पाहिलाय.
त्यानंतर आपल्याला पुढचे जे टॉपिक आहे हे जे ऑर्गनायझेशन ऑफ वेट अँड मेजर आहे, या ऑर्गनायझेशन्सना काही स्टँडर्ड्स जे ठरवलेले आहेत, तर त्यापैकी काही स्टँडर्डचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. अगदी बेसिक 3च फक्त आपण पाहणार आहोत, कारण सगळं पाहणं या ठिकाणी आपल्याला आवश्यक नाहीये. तुम्हाला फक्त आयडिया यावी की स्टँडर्ड म्हणजे काय आणि ते स्टँडर्ड कोण डिसाइड करतं आणि कशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या क्रायटेरिया वापरलेले असतात. तर असे स्टँडर्ड मधले काहीच स्टँडर्ड आपण पाहणार आहोत. तर मी सुरुवातीला चॅप्टरच्या तुम्हाला 2 मेथड सांगितल्या होत्या. पहा की मेजरमेंट मध्ये आपण 2 प्रकारच्या मेथड वापरतो, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मेथड्स. मग ह्या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मेथड्सच्या आपण फक्त 3च फिजिकल क्वांटिटीचा स्टडी करणार आहोत, लेंथ, मास आणि टाइम. हा जो स्टडी आहे तर हा आपण पुढच्या सेशन मध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. आज या ठिकाणी आपण थांबतोय. तर एक फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आपण चॅप्टरचा पाहिलेला आहे. पुढच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत की स्टँडर्ड कशा प्रकारे डिफाइन केले गेले आहेत. उदाहरणार्थ लेंथ, मास आणि टाइमची उदाहरण आपण पाहणार आहोत. आणि यानंतर एक अतिशय वेगळ्या अशा प्रकारचा टॉपिक आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचा आहे, डायमेन्शन म्हणून. हा मात्र तुम्हाला अतिशय नवीन अशा प्रकारचा टॉपिक आहे. तो नेक्स्ट सेशन मध्ये आपण ह्या डायमेन्शनचा त्या ठिकाणी स्टडी करूयात. ओके, थँक्यू.